साहेब दीदी आणि जिजू पण बसले आता स्पीड बोट मध्ये. ते बघा दीदी तर जाणार नव्हती बट कसं तरी बसली ती फायनली जिजू सोबत. भाई फुल टू पटॅक आहे ना आई बाबा. पण कसं वाटलं? मस्त वाटलं. भीती वाटली का? भीती वाटली का? भीती वाटली? उंट सवारी चालू आहे इथे. काय बी मारला तर अरे तो उभा उंट आहे. बसलेल्यावर बसशील ना तर अजून भीती वाटेल. हे काही बसलेल्यावर बसून उठशील ना तर अजून भीती वाटेल. अभी जाएंगे तारक मेहता की तरफ पाकिस्तान. त्यांचं तिकडे उंटाचा कार्यक्रम झाला. आता ये निकल रहे साइकिल सफारी. मेरे को ऐसा अवतार बना के मैं 8वां अजूबा इधर अलीबाग के बीच में खड़े ना. चकुली इथेच राहायचा तू तिकडे नाही जायचं. चला नाही आपण इथेच थांबायचं. ये याला ह्याच्यात बसवा. नको नको रिस्क. चकुली नंतर नेक्स्ट राउंड. ये मागे नेक्स्ट. हा अरे नेक्स्ट राउंड. ये देखो ना उंट सफारी. थांब ना 2 मिनिटं थांब. मम्मी कसं वाटतंय? सारा माहोल हिल गया. आता आपण हे घ्यायला काय बोलतात. आता आपण ATV राईड करतोय. कुठे पाय ठेवायचा की नाही ठेवायचा. ये कौन सी सवारी है भाई? चलो हम तो एक्सपीरियंस लेके आए. बाय यान टाटा बाय. गाइस मैं इन लोगों को मजाक में बोलता हूँ. आप ऐसा मत समझना अरे मैं कुछ भी बोलता वीडियो में. बाकी रिस्पेक्ट आपल्याला सगळ्यांबद्दल आहे. मैं तो बोला है ना कसा काय बोलतो काय बोलतो. देखो लाइफ में ऐसा रफटप नहीं रहोगे ना तो दुनिया बेच के खाएंगी तुमको. ऍक्च्युली गाइस तो समोर बोलून बघताय माहित ना त्याला काय बोलतात. जिजू आल्यावर त्यांना विचारेन बट पण एक एक्सपिरियन्स पाहिजे होता असं मम्मी बोलते. हा आणि मम्मीचं माहितीये शेड्यूल. आपल्या ब्लॉग मध्ये मम्मी किती असते तुम्हालाही माहिती आहे. असं मला वाटतंय की तो पण एक्सपिरियन्स घ्यावा. ये देखो राइडर लोग आ गए सामने से. तू इथे येते तिथून जाते. बाय जीजू. तो बलून आहे बघा बलून. त्याला काय बोलतात कुठली पॅराग्लायडिंग. अच्छा हम तो अनपढ गवार ठेरे. त्याची राईड होईल का? जाऊया ना. मी आणि मम्मी करतो. अरे ते बघ ना उडतोय बलून. चलो दोस्तो ही इच्छा आपण नंतर कधीतरी पूर्ण होईल. कारण जेजू बोलले की ते रिस्की असतं. मागे कुठेतरी इन्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे म्हटलं की नको. मम्मी तर इथे डेअरिंग बाज बनले अजून. हा आई शपथ. स्पीड बोट वरती भाई 2-2दा काम 25 खतरनाक. ऍक्च्युली आपली कालची जी चेक इन होती संध्याकाळी 5ची तर ते त्याच्यामध्ये आपले 3-4 तास वेस्ट गेले ना जिजू. त्याच्यामुळे एन्जॉयमेंट असं काही झालंच नाही. पण आता आलो ना आपण बीच वरती ते फक्त फिरायला आलो होतो. म्हणजे जस्ट असं नॉर्मली कार्यक्रमच करून चाललेलो आहे. आता जायचंय स्विमिंग पूलचा पण आनंद घ्यायचा आहे. आणि फिश थाळी जी राहिली आपली काल खायची ती खायची. कसं वाटलं तुला? मजा आली? आता कशामध्ये बसलेला तू? कोणत्या राईड मध्ये? हॉर्स बम्प राईड होती ती जी मोठी वाली होती ना. अख्खी फॅमिली आपण बसलेली होती. तो ऐसा विषय अभी ये लोग का हैंडलूम जो बैग है उनका सब खरीदारी चल रहा है. महिला मंडल. अरे गैंग ऑफ वासेपुर अलीबागकर हो गया खरीदारी. घेतली एकच बॅग घेतली असेल त्याच्यामुळे 4 जण तिथे चौकात. सब लोग. चला मित्रांनो फायनली मी तयार आहे. अरे यार काय अवस्था है यार. क्या कौन सा ड्रेसिंग है. कपडे नाही तो ऐसा ही अवस्था होगा ना. फिर कपडे आणले असते तर वेगळी गोष्ट आहे. दीदीने दिल्या. दीदी एक्स्ट्रा नेहमी घेऊन येते कारण दीदीला माहिती आहे हे गधे लोक कुछ नाही लेने वाले म्हणून.
काय अवस्था है ही शी भिखारी वाटते एक नंबरचा लायकी 0 भिखारी। दोस्तों मेरी पर्सनैलिटी बिगड़ गई है ऊपर से, तो ध्यान मत देना। एक ऐसा कपड़ा पहना के दिया है भाई, मेरे को इग्नोर करो दोस्तों, बाकी पूरा ब्लॉग कवर करो। वो तो दीदी भली एक कोणाला सांगितलेलं तू? मी बोललेली स्विमिंगचे कपडे घेऊन या, मला नव्हतं सांगितलं। तिला पण नव्हतं सांगितलं, कोणाला सांगितलेलं मग? अरे कोणाला सांगितलं पण तिने आकाशवाणी केली असेल, उसने आकाशवाणी कर दिया रहेगा, कारण आम्हाला तर काय कोणी सांगितलं। फोटो बघितले रे हॉटेलचे वगैरे बघितले, आम्हाला नव्हतं माहिती स्विमिंग मध्ये असं लागतं। अरे तू पहिल्यांदा आल्यास, काय केलं मग तू? ते लोणावळ्याला मी घेतलं होतं मी टी शर्ट, तर दीदी म्हटली की त्यावेळेला ठीक आहे बाबा आणलंस तर मस्त चांगलं, वेल अँड गुड। अभी बोलना तो चाहिए हमको, नहीं तो अभी ऐसी अवस्था रहती की माझ्या नशिबात तो आहे तिकडे, हम यहाँ पे जा नहीं सकते, कारण बघा ना हा 5 फूट आहे, माझी हाईट 5 फूट नाही ते 4 आहे माझी, 4 असे। फायनली दुनियाभरचा हिंडून आपण आलेलो आहोत आता स्विमिंग द पूल मध्ये। अरे तू ना येत खाली, शिकतोय तिकडे। आता आपल्याकडे भरपूर टाइम आहे। ये मम्मीची एंट्री होते, तूने मारी एंट्री यार दिल में। उगा अरे काय नाही वाटत आहे, ये तू खाली, काय नाही वाटत आहे। येऊ तिकडे पतली गाली से मला माहिती, अरे आता काय नाही, माझी वाट लावणारच आहे ये आईच्या गावात। थंडगार वरती वरती लागतो ना, बिझनेस मध्ये काय नाही वाटणार तुला? आई बाबा कैसा वाटतंय? थोडं खाली गेली की थंड लागते, थंडी थंडी छटके लग रहे। मी लोक मला आईच्या गावात, बापरे आई भाई मी तर पूर्ण बस टेबल उभी है, ये इसका अलग विषय चल रहा है। अरे हळू 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 हाँ मंदार तिकडे खोल आहे जास्त, सांगितलेलं नाही ऐकायचं का? वर नको करू, खाली कसं वाटतं तुला स्विमिंग पूल मध्ये पिल्लू? छान वाटतं माझ्या पिल्लूला। हळू कट्टाय लागेल। वा वया स्विमिंग करतो माझं सोनू। मम्मीचे पाय पण कसे वाटतात, असे ते ना टिंगू असतात बघ। तू पण तशीच वाटते। इसको देखो मारना की सोडा दे हाथ पकडून। माझ्याकडे पटकन आहे बाबू। व्हेरी गुड ये चकुली ये व्हेरी गुड। काय करतेस तू स्विमिंग? मी पण घेऊ का असं? अरे तू एन्जॉय कर ग, स्विमिंग पूल आपलं जास्तच असतं एन्जॉय। माझं जास्तच असतं एन्जॉय, आपण कमी कसर करतच नाही। अरे घंटा त्रास होतो, आता कल इतना त्रास झेल के आया, उससे बढ़कर थोड़ी ये त्रास है क्या दोस्तों? सुई लगाना, इंजेक्शन लेना, ये इससे बढ़कर कोई ये त्रास थोड़ी होता है। ये तो एंजॉयमेंट हो गई, ये तो लाइफ के एक पल है जो हम याद रखते हैं। चकुली हे बघा चकुली आली। पाण्यात जास्त हातवारे केले ना की एनर्जी डाऊन होते। अब उसको क्या है, सेफ्टी है ना, हमको गया तो गया, है ना मैं भी दोस्तों नेक्स्ट टाइम फ्लोट लेके आएगा। बड़ा वाला भी आता है ना, फिर क्या बड़ा वाला तो बड़ों के लिए ही बनाया रहेगा। बस हो गया काम। फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत स्विमिंग पूल मध्ये डुबक्या मारून। आताच्या वेळेला स्विमिंग पूल मध्ये जाण्याचा हा प्लस पॉइंट होता की आपलीच फॅमिली होती, फक्त मस्त रिकामा पूल होता।
काय कोणच नव्हतं. अशी तर भरपूर आहेत लोक, सकाळी येऊन गेले, पण आताच्या वेळेला कोण नव्हतं. आपलं मस्त आपल्या फॅमिलीने फुल एन्जॉय केलं. संपेल आता ही ट्रिप आपली. खूप छान अनुभव होता. प्रत्येक ट्रिपचा वेगळा अनुभव असतो, सगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे मला खूप भारी वाटतं की देवाने मला ही संधी दिली तुमच्यासोबत शेअर करायची, आणि असं एक प्लॅटफॉर्म मला दिलेला की जिथे मी माझ्या आठवणी जमा करून ठेवू शकतो. लेकिन वो यादें हमेशा यादें रहेगी. आता निघूया आणि प्रॉपर फ्रेश होऊन कल्टेश बाबा की जय. ओके गाईज, वाजलेत बरोबर 3 आणि फायनली आता आपण परतीच्या प्रवासाला एकदम प्रॉपर के दिल में एकदम तयार झालेलो आहे. फिश थाळी खायचं काल पासून चाललेलं आहे भाई. आज तोडणार. बघूया बेस्ट हॉटेल भेटलं पाहिजे. हाय बोल. हाय, आता मी लंच करायला चाललो. बोल. तुझा आवाज माईक नाही येणार. जोरात. लंच की लंच लंच करायला चाललेलो आहे आपण आता. लेट्स गो. तयारी झालेली ऑलमोस्ट सगळ्यांची. बॅग पॅक झालाय ऑलमोस्ट. बॅग पॅक झाल्यात. दीदीने ही बॅग घेतली. दीदी दाखव. मस्त. आता हे बीचवर यांचा चालू होता ना सगळा कार्यक्रम महिला मंडळाचा, त्याच्यात ही बॅग घेतली. खूप भारी आहे. आणि याच्यामध्ये सगळं ना आयांचं सामान वगैरे राहतं. हा मम्मीने पण एक घेतली मोबाईलच्या कव्हर वगैरे साठी. आणि आपल्या मुंबईमध्ये महाग मिळतील परत. हा ते तर. चला जाऊया आता जेवायला. तसं तर आपला 5चा चेकआउट आहे इथून. आले तू काय गाडीचा खेळ हातात घेऊन फिरतोय. अरे बापले, खतरनाक भाऊ. आपण आलोय शालीमार हॉटेल मध्ये. ऑथेंटिक सी फूड इथे लिहूनच ठेवले. पापलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे. पापलेट आज नको. पापलेट तुझ्या बर्थडेला खाल्ला तेवढा पण. मी बांगडा थाळी. अयान अरे काय करतोस. बोंबील फ्राय पण आलेले आहे. ते बांगडा थाळी मागवले मी आज. काहीतरी वेगळं. जसं ताईच्या बर्थडेला पापलेट पण मागवलेला. जिजूने तर चिकनच मागवलंय ना. दीदी कसं आहे सुरमई. गेला खपला. अरे सोलकढी लायला. थँक्यू. ये तो महत्व की बात करती बंदे ने. सोलकढी आली म्हणजे संपलाय की विषय. जबरदस्त. भाईसाहेब जसं बाहेर लिहिलंय ना ऑथेंटिक तसाच विषय. चला मित्रांनो, फायनली आपण हॉटेल सोडलेलं आहे. आता घर पे रवानगी डायरेक्ट. सनरूफ ओपन झालेला आहे. कसं वाटतंय. एकदम भारी रे. अंदर त्या सीटवर उभं राहिलं ना मान संभाळ. अरे अभी क्या अभी खत्म भी. भारी वाटतंय ना. भारी वाटते. पुढे बसता त्याला की सनरूफ पुढे जायला नाही मिळणार. अरे मस्करी घालते. सांभाळून घ्या. शुगर फ्री चाय. दीदीसाठी सनसेट भेटलेला आहे. दीदी सनसेट आने के टाइम इच्छा थी वो अभी पूरी. तेरी इच्छा पूरी हो गई. खतरनाक. सो ब्युटिफुल. मी पण करते कॅप्चर. मी काय म्हणून पाप केले तेच कर. फायनली पोहोचलो आपण. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे मुंबईला. आता आपण जातोय आपल्या घरी. ठीक आहे. आता आपण सायनला आहोत दीदीकडे. दीदू कसं वाटलं. कसं होता 1 दिवसाचा एक्सपिरियन्स. 1 दिवसात नुसता 4-5 दिवसाचा राडा घालून आलेलो आहे. दीदूला हॅट्स ऑफ भाई. काय पायलट आहेत. हेवी ड्रायव्हर. जबरदस्त ड्रायव्हिंग. सगळ्या गोष्टी अरेंज एकदम प्रॉपर लेवलने केल्या. अयान कसा वाटलं फिरून. जोरात.
चला निघूया आता, आपल्याला जायचं आहे मीरा रोडला पुढे. सो आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय 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 कर बाय. Yeah.